अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाच्या अशा पुणे आणि परिसरातील वाहतुकीच्या आणि वाहतूक कोंडी संदर्भातला हा विषय आहे. याच्यामध्ये जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते अतिशय सकारात्मक उत्तर दिलं, त्याबद्दल माननीय मंत्री महोदयांचं मी आभार मानतो. साधारणपणे आजची पुण्याची परिस्थिती पाहिली तर एक प्रगत असं पुणे शहर, सुसंस्कृत आणि शिक्षणाचं माहेरघर असणारं पुणे शहर, आजची व्यवस्था जर पाहिली तर शहरासह जिल्ह्यातील सगळ्याच नागरिकांना असुविधा होतीये आणि त्यामुळे जाणीवपूर्वक या विषयावर चर्चा आम्ही सगळ्यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. प्रगती जशी झाली तशी आपण वाहतुकीच्या बाबतीमध्ये अधोगतीकडे गेलो आणि जगातील काही वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरापैकी एक असणारं पुणे शहर अशी नको असणारी ओळख या कालावधीमध्ये प्रगती होत असताना निर्माण झाली. मी धन्यवाद यासाठी दिले की या शहरासंदर्भातील दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. शहराच्या अंतर्गत रस्त्यांची आणि वाहतूक कोंडीचा वेगळा विषय आहे आणि शहराबाहेर शहराला जोडणारे वेगवेगळे रस्ते आहे त्याचा वेगळा विषय आहे. तर पहिल्यांदा जो शहराच्या बाहेरचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे महायुती शासनानं केलं, मग ते 2019 पूर्वी झालेली प्रक्रिया असेल किंवा पुन्हा एकदा महायुती शासन 2022ला आल्यानंतर पुन्हा या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि त्यामुळे आपण जे काही हडपसर ते यवत, पुण्यापासून शिरूरपर्यंत हे जे उन्नत मार्ग आहे आणि रिंग रोड या संदर्भामध्ये उत्तरामध्ये जे दिलेलं आहे की रिंग रोडची साधारणपणे 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दोन्ही उन्नत मार्ग म्हणजे यवत पासून हडपसरपर्यंतचा आणि शिरूरपासून पुण्यापर्यंतचा आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पासून पुण्यापर्यंतचा हे तीनही जे मार्ग आहेत हे साधारणपणे 4 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे जरी झालं तरी आज ना उद्या लोक अपेक्षेवर आहे की वाहतूक कोंडीतून आपण बाहेर पडू आणि शहराबाहेरचं हे नियोजन झालं तरी काही प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये आम्हाला दिलासा मिळेल. प्रकल्पाची किंमत जरी वाढली असली तरी त्याच्यामध्ये बराच कालावधी गेला तर मला आपण जे उत्तर दिलेलं आहे त्या कालावधीमध्ये हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण काही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करणार का? कारण की हे MSRDC असे वेगवेगळे सगळे प्रकल्प आहेत, याचा समन्वय कुणीतरी करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या कायदेशीर अडचणी येत असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये काही केंद्रीय यंत्रणा जी याच्यामध्ये हा सगळ्या प्रकल्पांचं समन्वय करण्यासाठी तयार केली जाईल का? आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला प्रचंड नागरिकांकडून प्रश्न येतात की हे वाहतूक कोंडी कधी दूर होणार. दर महिन्याला एक बैठक घेऊन या संदर्भातली त्या भागातील लोकप्रतिनिधींना या संदर्भात अवगत केलं जाईल का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा आहे की वाहतुकीच्या संदर्भातले शहराबाहेरचे जे जोडणारे रस्ते आहेत या संदर्भात सुद्धा अजून काही त्रुटी आहेत, त्या दूर करण्यासाठी आपण काही त्याच्यामध्ये मागे माझ्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये आम्ही काही विशेषज्ञ नेमू आणि हे जे काही बॉटलनेक्स आहेत हे काढण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं होतं. त्यासाठी काही विशेष व्यवस्था तुम्ही तयार करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, सगळ्यात महत्त्वाची जी वाहतूक कोंडी शहरामध्ये होतीये त्या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था काही भागामध्ये आहे, काही ठिकाणी अतिक्रमणं झालेली आहेत. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केलेली जर काही कामं पाहिली तर ही स्मार्ट सिटी करताना वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न झालाय का वाढवण्याचा प्रयत्न झाला हे आमच्या सारख्याला समजत नाही. कारण की रस्त्याची रुंदी कमी केली गेली आणि फुटपाथ स्मार्ट केले गेले. फुटपाथ स्मार्ट करायला काहीच हरकत नाही, परंतु वाहतुकीची व्यवस्था ही चांगली करण्यासंदर्भामधल्या कुठल्याही उपाययोजना स्मार्ट सिटीमध्ये किंवा इतर जे काही उपाययोजना केल्या त्याच्यामध्ये दिलेल्या आम्हाला पाहायला मिळत नाही. त्यामुळे तातडीनं पुणे शहरातील सगळी वाहतूक कोंडी, आज आणीबाणीची परिस्थिती आहे, जसं कोरोनामध्ये आणीबाणीची परिस्थिती होती, आपण थोडे नियम बाजूला ठेवून सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या. आज लोकांची प्रचंड अपेक्षा आपल्या शासनाकडून आहे की या वाहतूक कोंडी संदर्भामध्ये काही उपाययोजना तातडीनं होणं आवश्यक आहे. वन वे सारख्या सुविधा असतील. ट्रॅफिक पोलिसांची संख्या मुंबईची आणि पुण्याची तुलना केली तर पुण्यामध्ये खूप कमी आहे, म्हणजे 20% मुंबईच्या तुलनेने ट्रॅफिक पोलीस आहे. आणि आज प्रश्नच विचारतो साहेब, आता सकाळी 9:30 येऊन आम्ही इथं उपस्थित राहतो, तुम्ही एवढी गडबड करणं योग्य नाही. आम्ही आता 3ऱ्या टर्मच्या विधानसभा सदस्य आहोत, इथे लोक भाषण करतात, प्रश्न विचारत नाही, त्यावेळेस तुम्ही बोलत नाही. मी प्रत्येक पुण्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारतोय
लोकांचं या विषयाकडे लक्ष आहे, त्यामुळे तुम्ही कृपा करून, आम्ही सकाळी 9:30ला या ठिकाणी येऊन बसलोय, कृपा करून गडबड करू नका. आता 5 मिनिटं झाले, आपण प्रश्न विचारला, नाही, ठीक उत्तर आहे, घ्या बघा, ना. तुम्ही मला बसायला सांगा, मी बसतो. उत्तर घ्या. उत्तर देऊ नका तुम्ही, तुमचं पुढचा प्रश्न घ्या. उत्तर घ्या ना. कळतंय की मी काय प्रश्न विचारावा आणि काय 7 लक्षवेधी दाखवलेले हा आहे. प्रश्न इतर क्षुल्लक प्रश्नासारखा क्षुल्लक नाही, अतिशय गंभीर समस्या आहे, त्याच्यावर मी बोलतोय. कृपा करून तुम्ही मला अडथळा आणू नका, नसेल तर मला बसायला सांगा. ठीक आहे. आता साहेब, आपण तिसऱ्या टर्मला, मी पण तिसऱ्या टर्मचा आमदार आहे ना. विषय मला असा आहे, मी प्रश्न सोडून एकही विषय अवांतर विचारलेला नाही. बघा, सरळ प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य नसेल तर कशासाठी 9:30ला यायचं? बोला. तुम्ही मला अडथळा आणणार असेल तर बोलतो, नाहीतर मला बसायला सांगा, मी बसतो. अरे बोला. ठीक आहे साहेब, आपण हे योग्य नाही. नाही, माझा विषय एवढाच आहे की बाकीच्या पण लक्षवेधी लागाव्या. हो, हा आहे माझा ना विषय आहे, साहेब. बाकी माझं दुसरं काही म्हणणं नाही. माझी सुद्धा पहिली माझा लक्षवेधी एकच लागलेली म्हणणं आहे, आहे बाकीच्या सदस्यांच्या आणि लक्षवेधी पहिली लागाव्या. लक्षवेधी लागल्यानंतर मी एकही, तुम्ही मला सांगा मी एक चुकीचं वाक्य नाही, बोललो. बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. बोला. त्याच्यामुळे आता या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना आपण करण्यासंदर्भामध्ये एक जिल्हाधिकारी असेल, आयुक्त असेल किंवा शासन योग्य ठरवेल ती व्यवस्था असेल, ती करून या संदर्भामध्ये दर आठवड्याला पुण्याच्या ट्रॅफिकचा आढावा घेतला नाही आणि केलेल्या नियोजनाचं आपण जर प्रगती तपासली नाही तर प्रचंड मोठं संकट त्या सगळ्या परिसरावर आहे. आज आपण 4-4 FSI देतोय आणि त्या ठिकाणी वाहन जे काही लोकसंख्या त्या परिसरामध्ये राहणाऱ्यांची वाढणार आहे, त्यांचं काय होणार आहे याची चिंता आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना आहे. त्यामुळे फक्त आजपर्यंतच नाही तर अजून 10 वर्षानंतर पुणे काय असेल त्याचा विचार करून याचं इंटिग्रेटेड प्लॅनिंग आपण करणार का, हा माझा तिसरा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राहुल कुल साहेबांनी पुण्याच्या जो काही वाढती शहराचं जे काही ट्रॅफिक कंजस्टेड आहे त्या दृष्टिकोनातनं अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी मुद्दा ठेवलेला आहे. आणि साधारणपणे पुण्याचे बाहेरचे रस्ते आणि शहराच्या अंतर्गत रस्ते अशा 2 मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले आहेत. कुलसाहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे जे काही प्रमुख मोठे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये त्याचं जे काही मॉनिटरिंग युनिट आहे यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय दर महिन्याला या संदर्भातला आढावा घेत असतात आणि त्याच्यामध्ये पुण्याच्या रिंग रोडचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे मोठे प्रकल्प जर काही किरकोळ अडीअडचण असेल तर त्या बैठकीमध्ये ती सोडवली जाते आणि लवकरात लवकर हे प्रकल्प कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातून ते काम त्या ठिकाणी केलं जाते. जिथपर्यंत पुणे रिंग रोडचा विषय आहे तर मला वाटतं की प्रकल्पाची लांबी 168 किलोमीटर आहे आणि तुम्ही तर या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलंच आहे. तर सर्व 9 पॅकेजेसचं कार्यारंभ आदेश देऊन त्या ठिकाणी कामं सुद्धा झालेली आहेत आणि 9 ते 10% काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. आणि या कामांचं जे काही नियोजन करण्यात आले साधारणपणे डिसेंबर 2027 पर्यंत या रिंग रोडचं काम पूर्ण होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यासोबतच हडपसर ते यवत या महामार्गामध्ये मेट्रोसाठीची पण संरचना अंतर्भूत आहे. मेट्रो प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी जे काही संरचनात्मक बदल करण्यात येतील आणि त्यासाठीचा वाढीव खर्च मेट्रोमार्फत करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यासोबतच पुणे ते शिरूर हा 54.2 किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग जो आहे त्याची निविदा आता स्वीकृतीची अंतिम तारीख 24/7 आहे. हडपसर ते यवत या 31 किलोमीटर लांबीच्या उन्नत रस्ता आणि 6.5 किलोमीटर लांबीचा रस्ता याची निविदा स्वीकृत करण्याची अंतिम तारीख 20/8 आहे. आणि त्याच्यासोबतच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हा 6 पदरी ग्रीनफील्ड महामार्ग त्याचा DPR आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन
त्यांच्याही काही स्थानिक पातळीवरच्या सूचना असतील, किंबहुना कामांची प्रगती काय आहे हे 3-3 महिन्याच्या इंटरव्हलने त्या ठिकाणी बैठका राज्यमंत्री महोदय, या विभागाचे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी घेऊन आपल्याला अवगत करतील.